चला आज आपण शिकूया सर्कल यस अँड झेड म्हणजे स आणि ज याच्याकरिता आपण अगोदर आउटलाईन काढलेली आहे. ही आहे स ची आणि ही आहे थोडी डार्क केली तर ज ची. आता तुम्हाला या स आणि झ च्या ह्या आउटलाईनच्या ऐवजी तुम्हाला स साठी हे छोटंसं वर्तुळ काढणं आहे आणि ज साठी सुद्धा छोटंसं वर्तुळ काढणं आहे. हे वर्तुळ स साठी तुम्ही 3 ठिकाणी काढू शकता. सुरुवातीला, मध्यभागी किंवा शेवटी स आला असेल तर स च्या आउटलाईनच्या ऐवजी तुम्ही हे स चं वर्तुळ काढू शकता. हे जे आपलं झ चं वर्तुळ आहे, झ ची आउटलाईन त्याच्याऐवजी वर्तुळ तुम्हाला सुरुवातीला काढता येणार नाही. तुम्हाला हे झ साठी हे जे वर्तुळ आहे हे मध्यभागी किंवा शेवटीच काढता येईल. बघा नियम तुमच्या पहिल्या याच्यामध्ये बघा. द कॉन्सोनंट एस अँड झेड आर रिप्रेझेंटेड नॉट ओन्ली बाय द स्ट्रोक. म्हणजे ह्या आउटलाईनच्या ऐवजी तुम्ही काय करू शकता, बट ऑल्सो बाय अ स्मॉल सर्कल. म्हणजे स आणि ज याकरिता तुम्हाला एक छोटंसं वर्तुळ काढायचं आहे बघा. इनिशियली द सर्कल रिप्रेझेंट द लाईट साऊंड ऑफ यस ओनली, मेडियली अँड फायनली. म्हणजे सुरुवातीला, मेडियली, मध्यभागी आणि फायनली शेवटी तुम्ही सहचं वर्तुळ काढू शकता. आणि बघा त्यांचं म्हणणं आहे की द साऊंड ऑफ झेड म्हणजे झ इनिशियली मस्ट बी रिप्रेझेंटेड बाय द स्ट्रोक. म्हणजे झने सुरुवात झाली असेल तर झचं वर्तुळ न काढता झच्या आउटलाईन काढा. उदाहरणार्थ बघा झेड ई ए एल बघा झील आलं का नाही सुरुवातीला, मग त्यांनी काय केलं झची आउटलाईन काढली. इथे बघा झिरो झाला झनं सुरुवात, झची आउटलाईन काढून र काढला. इथे बघा झेनित झने सुरुवात झाली तर झची आउटलाईन काढली, वर्तुळ काढलं नाही. आता आपण डायरेक्ट खाली येऊया. 42 बघा. द सर्कल यस म्हणजे स इज रिटन इन साईड कर्व. म्हणजे ज्या संकेतरेखा आपण गोलाकार काढतो, म असेल, न असेल, फ असेल, श असेल, तर त्याच्या आतून तुम्हाला काढायचं आहे. ओके. नंतर आउटसाइड अँगल फॉर्म बाय 2 स्ट्रेट स्ट्रोक. म्हणजे जर 2 सरळ संकेतरेखा एक असा कोन बनवत असतील, उदाहरणार्थ हा कोन बनला, तर ह्या कोनाच्या आतून न काढता ह्या कोनाच्या बाहेरून तुम्हाला सहचं वर्तुळ काढणे आहे या प्रमाणात. बघा नंतर खाली शब्द बघा SAFES. त्याचा उच्चार होतो सेप्स. आपण जनरल जरी आपण म्हणलं SAFE आपण त्याला सेप म्हणतो. बघा आलं का नाही सुरुवातीला स. आता तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला सचं वर्तुळ काढायचं आहे. तुम्हाला समजा हे से आणि हा फ असं न करता तुम्हाला आता ह्या स साठी वर्तुळ काढा. बघा हे इकडून सुरू करायचं आणि झालं से आणि हे फ, हा सचा स्वर.